चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची माहेर ही कविता बघणार आहोत। ही कविता आपण चालीमध्ये बघणार आहोत आणि या कवितेचे लेखक आहेत सदाशिव माळी। सदाशिव माळी यांनी ही कविता लिहिलेली आहे। चला तर बघूयात माहेर ही कविता। तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। चला तर बघूयात माहेर ही कविता। पिकाटची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, तापी काठची चिकन माती ओटा तर बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई। धन्यवाद। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या कवितेच्या पाठीमागील जो काही स्वाध्याय आहे तो आपण बघूयात। तर प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? तर कवीने ह्या कवितेमध्ये तापी नदीचा उल्लेख केलेला आहे। प्रश्न दुसरा आहे, या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता आहे? तर या नदीकाठच्या मातीचा प्रकार हा चिकन मातीचा प्रकार आहे। प्रश्न कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? तर जी काय कवितेमधील स्त्री आहे ती हे सोजीचे जे काय लाडू आहेत ती शेल्याच्या पदरामध्ये बांधणार आहे। पुढचा प्रश्न आहे, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? तर कवितेतील जी काय स्त्री आहे ती ते सोजीचे लाडू घेऊन तिच्या भाऊरायाला भेटायला माहेरी जाणार आहे। तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, काय ते लिहा। ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती, आता कोणती माती आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे। तर ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती जी आहे ती तापी काठची जी काही चिकन माती आहे ती खूप उपयुक्त आहे असं कवी म्हणतोय। पुढचा प्रश्न आहे, लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ कोणते आहे? तर लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ जे काय आहे ते सोजीचे पीठ आहे। पुढचा प्रश्न आहे, बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन कोणते आहे? तर बहिणीसाठी जो काय भाऊ वाहन आणणार आहे ते वाहन आहे रथ। हे रथ हे वाहन तो आणणार आहे। ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।